brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केलाय. नवनीत राणा, विजया राहटकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच नागपूरमधील माया इवनाते यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. माया चिंतामण इवनाते या नागपूरमधील एक प्रमुख आदिवासी नेत्या आहेत. 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत त्यांनी नागपूर महापालिकेत महापौर पद भूषवले. अनेक वर्षांपासून त्या नागपूर शहर भाजपमध्ये सक्रिय आहेत. माया इवनाते यांना शहर आणि प्रदेश भाजपमध्ये विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा देखील अनुभव आहे. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या म्हणजेच NCSTच्या सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलंय. या पदावर असताना त्यांना दिल्लीमध्ये राज्यमंत्री दर्जा प्राप्त होता. इवनाते या नागपूर महापालिकेच्या विद्यमान सदस्यही आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 12 मधून माया इवनाते नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याआधी 2002 मध्ये भाजप नगरसेविका, 2007 मध्ये नागपूरच्या महापौर, 2012 मध्ये ही नगरसेविका, 2017 मध्ये राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्या, 2026 मध्ये नगरसेविका आणि अग्निशमक सभापती अशी पदं त्यांनी भूषवली आहेत. याचबरोबर माया इवनाते यांनी गोरेवाडा प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायला विरोध करून आदिवासी अस्मितेसाठी लढा दिला होता. त्या भाजपशी थेट संबंधित असून आदिवासींच्या हक्कासाठी कार्यरत आहेत. माया इवनाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. त्यांना काल अचानक मुंबईतून बोलवण्यात आल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरात शिक्कामोर्तब झालंय. इवनाते यांच्यासोबत रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.